स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गटारीला हार, आंदोलनाला महिना तरीही काम नाही। स्वखर्चाने ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, ग्रामपंचायतीला फटकारा। बेळंकी तालुका मिरज गावातील मालगावे डॉक्टर दवाखाना ते बिरोबा मंदिर या मार्गावरील गटारीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे। याच कारणावरून ग्रामस्थांनी यापूर्वी 1 एप्रिल रोजी गटारीस हार घालून आणि रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला होता। मात्र त्या आंदोलनाला महिना उलटूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीच ठोस हालचाल झाली नाही। शेवटी संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत सदस्य सुनीता जाधव, तानाजी जाधव यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वखर्चाने आज गटारीचे काम पूर्ण केले। यावेळी काम होत नाही कारण टक्केवारी मिळत नाही असा थेट आरोप करत ग्रामपंचायतीवर उपस्थित मान्यवरांनी जोरदार टीका केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार निव्वळ टक्केवारी न मिळाल्यामुळे विकास कामे खोळंबत आहेत। हे दुर्दैवी वास्तव्य आहे। यात आमदार सुरेश भाऊ खाडे यांनीही लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। आता ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेनंतर ग्रामपंचायत जागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज जवळजवळ 1 महिना ते 2 महिने झाले त्या बिरोबा मंदिर ते मालगाव डॉक्टरांच्या मधील गटारीचं पाणी रस्त्यानं वाहत होतं। 1 महिना झालं। जवळजवळ 2 एप्रिलला ग्रामस्थांनी सदस्यांनी त्या गटारीचा हार घालून रांगोळी काढून सत्कार केला आणि ग्रामपंचायतला त्याचं निदर्शनास आणून दिलं की किती गोंगळ कारभार चालू आहे। तरी पण ग्रामपंचायतचं या कामाकडे कोणतंही लक्ष नाही। वारंवार प्रशासनाला सगळा पाठपुरावा करून देखील जवळजवळ सिवनच्यापर्यंत तक्रार देऊन सिवोने सुद्धा त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। जरा थोडंसं या कारभारावर जरा सगळ्यांनी प्रशासनाने लक्ष द्यावं आणि वैयक्तिक थोडंसं भाऊनी पण याच्यावर लक्ष देऊन जरा थोडंसं या भोंगळ कारभारावर वचक बसवावी आणि गावावर थोडंसं कुठेतरी गाव चांगल्या वळणावर जावं अशी मी अपेक्षा करतो। आज बेळंकी गावामध्ये परत एकदा मीडियासमोर यायचं कारण म्हणजे बेळंकी गावामध्ये गांधीगिरी स्टाईलनं 2 एप्रिल रोजी या ग्रामपंचायतच्या स्वच्छ कारभाराबद्दल आंदोलन करून गटारीला हार घालून निषेध व्यक्त केला होता। त्या कामाचं प्रशासनाने येऊन इथं पाहणी केली पण दखल काय कोणी घेतली नाही। परत ती तशीच वाहती गंगा चालू राहिली, गटारगंगा। आणि आज त्या कामाच्या पूर्ततेसाठी आमच्या वार्डातील सदस्य तानाजी जाधव यांनी स्वखर्चातून नळ आणून घालून त्या कामाची आज इथं पूर्तता केली आहे। पण ग्रामपंचायतनं काही इकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी लक्ष दिलं नाही, कुठली कारवाई केली नाही। पण आता नळ घालून काम जरी झालं असलं तर त्याच्यावर थोडे किरकोळ काम शिल्लक आहे। चंबर बांधणे, त्याच्यावर झाकण प्लेट ठेवणे अशा पद्धतीची कामं थोडं किरकोळ काम शिल्लक आहे। नाही किमान त्यांनी एवढं तरी करावं की बाबा त्याच्यावर झाकण ठेवून तिथं जी दुर्गंधी उठते तेवढं जरी काम केलं तरी पुष्कळ होईल असं वाटतंय। पण मला वाटत नाही तसं काय करतील असं। अपेक्षा ठेवणं चुकीचं वाटायला लागलं आता सध्याच्या याला तरी। त्यामुळं आता परत एकदा स्वतःच्या खर्चानं JCB आणून सगळं तयार करून आता इथं स्वच्छता केल्या, त्याच्यावर तेवढं केलं तर बरं होईल असं वाटतंय मला। तरी या कामासाठी किती पैसे मंजूर झाले, कसं काम झालं ती काही माहिती का यातलं त्यातली काय मागणीसाठी आमच्यातले बरेच सदस्य जाऊन किंवा ग्रामस्थ जाऊन ग्रामसेवकाकडे चौकशी केली, प्रशासनाकडे चौकशी केली तर त्याची काही कुठलीही माहिती दिली जात नाही। अशा पद्धतीनं कारभार या ग्रामपंचायतचा चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी अपूर्ण काम आहेत। स्मशानभूमीच्या ठिकाणला मोठमोठं खड्डा आहे, जायला रस्ता नाही, तिथं धोक्याची
शक्यता निर्माण झाली. अशी बरीच कामं अपूर्ण आहेत. पण सतत चौकशी करून त्याचे पाठपुरावा अधिकाऱ्यापर्यंत जरी पोहोचलं तर त्याच्यात काही ते दखलच घेतली जात नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन आम्ही 2-2, 3-3 वर्ष झाली, कुठलाही एक कागद आम्हाला तिथनं मिळत नाही. अशा पद्धतीनं हा कारभार चालला आहे. त्याच्यावर जरा सगळ्यांनी लक्ष द्यावं. अशा पद्धतीनं हे कामाचा जरा ग्रामपंचायतच्या कामाचा निषेध व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीताताई जाधव या ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवतात, तसेच काही ग्रामस्थ देखील ग्रामपंचायतीकडे माहिती मागवतात, पण त्यांना ती कुठल्याही पद्धतीची माहिती दिली जात नाही. हा सगळा गावात टक्केवारीचा खेळ चालला आहे का काय अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. काही ठिकाणी सरळ सरळ देखील चर्चा आहे. कामाच्या निविदा जोपर्यंत टक्केवारी फिक्स होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीच्या काढली जात नाहीत. कामं अक्षरशः दाबून ठेवली जातात. 2 एप्रिलला आम्ही याच ठिकाणी आमच्या मीडियाच्या मार्फत आम्ही समस्या मांडल्या होत्या. गटार पाण्याची गटारीची जी झालेली दुरावस्था ही आम्ही मीडियाच्या मार्फत मांडली होती. ते माननीय बोडरे साहेबांनी देखील आमची ते न्यूज पाहिलेली आहे, पण तरी देखील आमची या ठिकाणी दखल घेतली गेली नाही. दुर्दैव वाटतं. इतकं ग्रामस्थ तळमळीनं आम्ही तुमच्यापर्यंत लेखी प्रत्यक्ष भेटून देखील आम्ही तुमच्यासमोर आमच्या समस्या मांडल्या, तुम्ही दखल घेतली नाही. गावातील आणखीन बऱ्याच समस्या आहेत. आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्यावरती देखील बरेच आरोप केले जातात की ती कामं अडवली जातात. कुठल्याही पद्धतीची कामं ग्रामपंचायतची सदस्यांनी अडवलेली नाहीत. कामं फक्त कायद्यातनं जी लिगली आहेत त्या पद्धतीने व्हावी अशी एवढीच त्यांची मागणी आहे. आज एस्टिमेटप्रमाणे जे कामाची क्वालिटी क्वांटिटी त्यांचा दर्जा योग्य राहावा यासाठीच ते आक्रमक होतात. दुसरा कोणताही हेतू नाही आहे त्या ठिकाणी. आज बरीच कामं बेळंकी गावामध्ये चालू आहेत. स्मशानभूमीचं काम आहे, त्या ठिकाणी स्मशानभूमीची दुरावस्था आहे. आज जे कामं झालेली आहेत गटारीची त्या ठिकाणी त्यांचा दोष दायित्व कालावधीच्या अगोदरच ती निकृष्ट दर्जाची होत्यात. त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पुन्हा ती कामं रिपेरी करून घेतली जात नाहीत. त्यांचा अडवलेला निधी जो 5% आहे तो त्यांना दिली जात नाही, किंवा त्या 5% निधीतून ती कामं रिपेरिंगची असो किंवा काही असो ती करून घेतली जात नाही. दुसरा निधी त्यासाठी मंजूर केला जातो, दुसरा निधी खर्ची टाकला जातो आणि असा पैशाचा आणि गावच्या वेळेचा अपव्यय केला जातो. या ठिकाणी ग्रामस्थांना आज वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की बेळंकीतली कामं तुम्ही मार्गी लावा. शासन मायबाप तुम्ही ती कामं आमची मार्गी लावा एवढी मी विनंती करतो आणि मी थांबतो.